बाई म्हणाले, अरे विश्वास, तू स्वतःला काय समजतोस? सरपंचाचा मुलगा, पैलवानाचा मुलगा, असाच मोठा होशील, गावगुंड होशील, किड्यामुंगीसारखा जगशील आणि मरून जाशील. तू स्वतःच अस्तित्व काय राहणार नाही. मला ते शब्द झोंबले. माझं स्वतःचं अस्तित्व काय? 6वीला होतो, वय वर्ष 7, 8, 10 असेल काय, आणि पटलं नाही मला की आपल्याला काहीतरी चुकतंय आपलं. घरी गेलो मी, वडिलांना म्हटलं मला शाळेत जायचं नाही, मला माझी ओळख बनवायची. अरे वडील म्हणे, शाळा शिकूनच ओळख बनवता येते. म्हटलं मी शाळेत जाणार नाही मी इथल्या. मग कुठं जाणार? तालुक्याच्या ठिकाणी शाळेला जाणार. म्हटलं न्यू इंग्लिश स्कूल 32 शिरा या ठिकाणी मला ॲडमिशन घेतलं. सकाळी बस पकडायची 8 वाजताची. 18 किलोमीटर असलं तरी रस्ते खूप कच्चे होते, त्यामुळे 1.5-1 तास लागायचा. परत संध्याकाळी 5-4 बसने यायचो परत. वडिलांचं इथे यायला प्रमोशन झालं, ते पंचायत समितीचे सभापती झाले, जिल्हा परिषदेला निवडून येऊन. पण त्यांना मी सक्त बजावून सांगितलं की मला माझी स्वतःची ओळख बनवायची, तुम्ही माझ्या शाळेत यायचं ना. आणि ते शेवटपर्यंत माझ्या शाळेत आले नाहीत. अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलवण्यात आलं, पण ते आले नाही. 10वीचं वर्ष होतं. शिक्षकांचा रोल किती महत्त्वाचा असतो ह्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. 10वीचं वर्ष होतं. आमचे गायकवाड सर PT चे शिक्षक होते. त्यांना कळायचं की पोरगं हुशार आहे, 70-75% मार्क पडत आहेत, तर याला जाण्या येण्याचा वेळ खूप वाया जातोय. मग 17 किलोमीटर, 1 तास संध्याकाळी, 1 तास सकाळी. तर त्यांनी मला सांगितलं की तू विश्वास माझ्या घरी राहा. तुला काय घराचं भाडं द्यायचं असेल, मेसचं पैसे देत येतोस, तू घरी माझ्या खर्चाला ते, मी काय नाही म्हणत नाही, तुझा स्वाभिमान दुखवत नाही, पण तू घरी राहा, तुझा वेळ वाचेल, माझ्या घरात एक रूम आहे. ठीक आहे म्हटलं सर, जशी तुम्ही म्हणाल. पण सरांना एक सवय होती, ती मला माहीत नव्हती. ते पहाटे 3 वाजता उठायचे आणि व्यायाम करायचे, चांगले बॉडी बिल्डर. ते पहिल्याच दिवशी आले, माझा दरवाजा ठोकला, विश्वास उठ. सर म्हटलं 3 वाजले. 3 वाजता उठायचं ना अभ्यास करायचा. तुला अभ्यासात पहिला नंबर मिळवायचा आहे. या कॉलेजमध्ये तुला 75% मिळवत असतील तर तुला 85-90% मार्क पाडायचे आहेत. आणि त्यांनी मला 3 वाजता उठवायला सुरुवात करायची. थंडीच्या दिवसात थंड पाण्याच्या नळाखाली बसवायचे. 3:30ला मला फ्रेश करून अभ्यासाला बसवायचे. 3:30 ते 8:30-9 पर्यंत माझा अभ्यास असा व्हायचा की जे काही वाचेल ते डायरेक्ट ब्रेनमध्ये जायचं. इतका चांगला अभ्यास झाला, कधी मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. एवढे मार्क, म्हणजे 88 साली 88% मार्क मिळवून मी तालुक्यात पहिला होतो.